बाहेर माझे किती सगळे कौतुक करत होते. कशाला घेऊन आलात मला आतमध्ये? काय काम होतं का? कशाला घेतले दागिने मामीच्या कपाटातून? हे दागिने माझ्या सासूबाईंचं आहेत. आता ते मी नाही घालणार तर अजून कोण घालणार? अगं वय मान्य आहे मला, पण तू जाऊन कशाला घेतले? अगं मामीने दिले असते ना तुला कधी ना कधी. काय काय मामींना दिलं असतं? हा, वाट बघा. काय हो, एवढं लहानाचं मोठं झालं या घरात, अजून मामींचा स्वभाव ओळखता आला नाही वे? काय तुम्ही मामींना दिले असते म्हणे? असं कसं म्हणतेस चितले? हे बघा, दागिना द्यायचं असतं ना तर आधीच दिलं असतं. असं कपाटात लपवून ठेवलं नसतं. बर, ठेवलं ते ठेवलं, घरात कुणाला माहित तरी होतं का दागिना कपाटात आहेत म्हणून? मग अगं असेल काहीतरी त्यांच्या मनात. हे बघ, मी काय म्हणतोय, तू नको ह्याच्यात पडू. अहो, तुम्हीच नका पडू याच्यात. हे दागिना कुणाचं आहेत? माझ्या सासूबाईंचं. तर मी आणि त्या बघून घेऊ काय करायचं ते. शितले, अगं तुला कळत कसं नाही शितले? अगं तू दागिने घेतलेले मामीला अजिबात आवडलेलं नाही. आणि बघ, तुला मामीचा स्वभाव माहिती आहे ना, त्याचा डोक्यात राग धरून बसणार बघ. हे बघा, हे दागिनं कुणाकडे होतं? जयश्रींच्या मिस्टरांकडे. आणि जयश्री परत आल्यावर जीजीबी म्हणल्या होत्या तेवढं दागिना परत घेऊन या म्हणून. अहो, मामा तर जात बी होते, तर मामीच म्हणल्या नको नको, दागिना आणायची काय गरज आहे, आपली पोरगी परत आली आहे तेवढं बघा. तेव्हाच मला शंका आलती म्हणा. म्हणलं मामी एवढं सहजासहजी दागिने सोडणार आहेत वे? आणि बघा, तसंच झालं. मामी असं आपल्याला फसवून वागणार असतील तर मी बी काय कमी नाही. जसाच तसं. अगे माझी बाय, तुझं राहू दे जशाच तसं. तुमच्या दोघींच्या मध्ये ना तिथं माझं मरण होईल. अहो, काय तुम्ही तुम्ही कशाला काळजी करताय? तुम्ही असताय तिकडे बॉर्डरवर, तुम्ही नसताना इथं काय काय चालतंय ते तुम्हाला माहित तरी आहे का? आणि तसं बी हे दागिनं मला कुठनं मिळालं ते फक्त मला आणि तुम्हाला माहितीये. मामीनं कुठं माहितीये? तुम्ही आलाय का नाही 4 दिवस, तर खाऊन पिऊन निवांत राहा, एकदम मजा करा. बाकी इथलं कसं हँडल करायचं ते माझं मी बघते की. होय हो, तुम्ही मला सांगितलं नाही हे दागिने मला कसे दिसतात ते? भारी दिसतात ना? आहे, वाचव ग मला. काय ग मम्मी, काय हुडकतीस एवढं? काय तवा मिस्त्रीचा डबा उडत. आता अगं मिस्त्री सोडलीस ना तू तर? अगं सोडली बाई सोडली, पण आता 2 बोट का व्हायना मला मिस्त्री लावायची बघ. काय मला लय टेन्शन आले, काय बी सुधारणा झाले. अख्खं घर शोधलं पण मिस्त्रीचा डबा काय घावना. कसलं काय सापडणार? त्या शीतलनी पार तू सिलेंडर मागे चढवलेली बी टाकून दिली. अगं मम्मी, अगं मीठ आहे ती. अगं असू दे बाई, काय कासाना. एकतर काय बी सुधारणा झालंय मला. अगं तू तर पार कामात न गेल्यावानीच करायला लागलीस ग. काय झालंय काय तुला नक्की? ती शीतल नावाची साडेसाती लागली की माझ्या आयुष्याला. माझी तिने मिसरी बंद केली, माझं दागिनं चोरलं. तुझं कुठलं? तिच्याच सासूचं होतं ते. मला तर हे कळना झालंय की तिला ही गोष्ट कळली कशी काय की ते दागिनं तिच्या सासूचं आहेत. आत्याचं दागिनं तू दडवलेत ही गोष्ट तर फक्त आपल्या दोघींनाच माहिती होती. मला बी काय समजना झालंय बघ की
तिला कसं काय कळलं? पहिलं म्हणजे तिला कपाटाची चावी मिळालीच कशी काय? मम्मी मला सांग, तू कपाटाची चावी ठेवली कुठे होतीस? अगं कशाला कुठे ठेवती तेव्हा? रातच्याला झोपताना उशाला ठेवते आणि सकाळी उठली की आपली नेहमीच्या जागेला. अगं पण चेडे, ती कुणाला बी माहित नाही. म्हणजे तुझ्या पप्पाला सोडले ना तर कुणाला बी माहित नाही. मम्मी आत्ता कळलं बघ मला काय झालंय ते. अगं पप्पांनीच दिली बघ तिच्याकडे चावी. परवा लक्ष्मी पूजनाला तिनंच दागिने काढले ना कपाटातनं, होय का नाही? होय ग. आणि तेव्हाच तिने ते लंपास बी केले. तर ह्यो शहाणपणा ह्यांनी केलाय बाई. आग पण चेडे, तिला कसं काय कळलं की ही तिच्या सासूचं दागिने आहेत म्हणून? तिने तर कवाच बघितलं नव्हतं, मग कसं कळलं? काही बी तुझ्या पप्पांनी सांगितलं तिला? नाही 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 मम्मी, पप्पा आणि जिजीला असंच वाटतंय की ते दागिने तिनं संजयकडून आणलेत. कारण त्यांना जर खरं काय ते माहिती असतं ना तर तुझा 4 चौघात पार पान उतारा करून टाकला असतं बघ. अगं पण तिला हे कसं काय कळलं? मम्मी सोपं आहे. आता राहिला फक्त एकच माणूस, अजिंक्य. ते बी असणार तिने तिथनं दागिना काढताना. आणि त्यांनीच तिला सांगितलं असणार की ते दागिना त्यांच्या आईचे आहेत ते. अरे तेव्हा आता मी तर त्यांच्यासाठी वाईटच झाले ना. आधी कुठे एवढी चांगली होतीस तेव्हा? मम्मी तू एक कायम ध्यानात ठेव, किती बी आणि काय बी होऊ देत, आपल्या घरात सगळ्यात चांगली त्यांच्यासाठी फक्त शीतलीच आहे आणि तीच राहणार. तुझं तर मला जरा आता अवघडच वाटायला लागलंय मम्मी. काय अवघड आहे? अगं अजून मी इथं आहे त्यावरती शीतली तुला असं वागवती. उद्या माझं लग्न झालं की बघ मग तुला गोट्यातच झोपायला देते का नाही. ओ मामी, आजपासनं तुम्हाला गोठ्यात झोपायचंय. झोपेत घोरायचं नाही. मशीनची झोप कोण नाही झाली पाहिजे. मशीननं झोपेत लात घालायची नाही, कळलं का? नाहीतर पंगा शितलीशी हाय. मम्मी अगं काय उभे उभे बी स्वप्न बघायला लागलीस का काय? नाही जयडे, नाही. मी असं होऊन देणार नाही. त्या शितलीने लईच ताप करून ठेवलाय. पण आता तू बघच, तिच्या नरड्याव पाय देऊन नाही तिला सुतासारखी सरळ केली का नाही तर नावाची पुष्पा भोयते फेडरेशन अध्यक्ष नाही मी.